नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वाशी पोलीस ठाणे हद्दीमध्ये माननीय पोलीस आयुक्त मिलिंद बारंबे सर, माननीय सहपोलीस आयुक्त संजय अनपुरे सर, माननीय अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे सर, माननीय पोलीस आयुक्त झोन वरसी पंकज दाणे सर यांच्या आदेशाने व सपोआ वाशी विभाग माननीय श्री आदिनाथ बुद्धवन सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज वाशी पोलीस ठाणे हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारी व बेकायदेशीर कृत्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशनचं आयोजन करण्यात आलेलं होतं. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान वाशीगाव, जुहूगाव या परिसरामध्ये कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं. तसेच पोलीस ठाणे हद्दीमध्ये ब्लू डायमंड चौक, ऑरेंजा चौक, नूर मस्जिद चौक या ठिकाणी नाकाबंदीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. नाकाबंदीच्या आयोजनादरम्यान वाहतुकीचं नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवरती कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच इतर पोलीस ठाण्याअंतर्गत बेकायदेशीर कृत्य करणारे, अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या, हायड्रो गांजा स्वतःच्या ताब्यात बाळगणाऱ्या व्यक्तीवरती कारवाई करण्यात आलेली आहे. एक बांगलादेशी इसम मिळून आलेला आहे, त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 2 गुटख्याच्या कारवाई करण्यात आलेल्या आहेत. तसेच कोपताप्रमाणे 14 कारवाई करण्यात आलेल्या आहे. तसेच वाहतुकीचा अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध आपण 285 प्रमाणे 9 कारवाई करण्यात आलेला आहे. माझा वाशी पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांना संदेश आहे की असे पोलीस ठाणे हद्दीमध्ये बेकायदेशीर कृत्य करणारी कोणी व्यक्ती असेल त्याच्याबाबत आपण आम्हाला माहिती द्या. आम्ही त्यांच्यावर निश्चित कडक कारवाई करू आणि असेच कोम्बिंग ऑपरेशनच्या कारवाई पुढे नियमितप्रमाणे चालू राहतील आणि नागरिकांना कायदा व सुव्यवस्था ठेवण्याबाबत वाशी पोलीस ठाणे हमेशा काम करत राहील आणि त्याबाबत मी ग्वाही देतो. धन्यवाद. सर, एक अग्निशस्त्र देखील हस्तगत करण्यात आलेलं आहे. हां, आम्ही एक अग्निशस्त्र पण आम्ही हस्तगत केलं आहे आणि एका इसमाला ताब्यात घेतलेला आहे.